नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत उरलेल्या शिळ्या भातापासून अतिशय मऊ, लुसलुशीत आणि झटपट तयार होणारी इडली. ही इडली इतकी सॉफ्ट होते की मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडेल. चला तर मग रेसिपीला लगेच चालू करूया. रोज रोज तोच नाश्ता करून कंटाळा आला असेल खाऊन, तर हा नाश्ता नक्की तुम्ही ट्राय करा. करायला पण जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनटात तयार होते. पीठ आंबवण्याची किंवा फर्मेंटेशनची अजिबात गरज नाही. तर इथं मी भात घेतलेला आहे 1 वाटी, 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी आणि 1 पॅकेट लागणार आहे इनोचं. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भात घालून घेतलेला आहे. थोडंसं पाणी टाकून मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये परत आपण थोडंसं दही जे घेतलेलं आहे अर्धी वाटी ते घालून परत एकदा फिरवून घ्यायचं. जास्त पण बारीक करायचं नाही. तर अर्धी वाटी जे दही आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेले. परत एकदा फिरवून घेते. हा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. वेळ पण जास्त लागत नाही. तांदूळ भिजवण्याची आंबवण्याची अजिबात गरज नाही. 10 मिनटात ही इडली तयार होते आणि खायला पण खूप छान लागते, सॉफ्ट होते एकदम. मुलांनासुद्धा नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतलेले भात फिरवून घेतलेला मिक्सरला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि रवा घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. दोन वाट्या रवा घेतलेला आहे. तुम्हाला इडली जर जास्त प्रमाणात करायची असेल तर आणखी घालू शकता, कमी जास्त करू शकता तुम्ही. आता छान मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आता घालायचं मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता झाकण लावून आपण फक्त याला 10 मिनटं ठेवून देऊ. छान मस्त असं हलवून घ्यायचं आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी हे मस्त इडली नक्की तुम्ही बनवून पहा. आणि शिळ्या भातापासून तुम्ही काय बनवता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. छान मस्त रवा आणि दही भात आता मस्त मिक्स झालेला आहे छान. आता फक्त 10 मिनटं ठेवायचं, जास्त पण ठेवायची गरज नाही, म्हणजे रवा आपला छान फुलतो. तोपर्यंत आपण गॅसवर इडलीचं पात्र ठेवून त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू. एक तांब्या पाणी घालून घेते ह्याच्यामध्ये. इडली पात्रामध्ये जे पाणी घालतो आपण त्याला पाण्याला पण छान उकळी आलेली असली ना लगेच ठेवायची त्याच्यामध्ये प्लेट, म्हणजे छान फुलतात. थंड पाण्यामध्ये ठेवायचं नाही. आता इडली प्लेट आहे त्याला तेल लावून घेते. तुम्ही अशी इडली कधी बनवली होती का ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. 10 मिनटं झालेले आहेत पहा. छान मस्त फुलले आहे आपला रवा. हे पहा मस्त इडली बॅटर तयार झालेलं आहे आपलं. तर ह्याच्यामध्ये 1 पॅकेट इनोचं घातलेलं आहे मी. थोडंसं पाणी घालते ह्याच्यावर. छान मस्त आता हलक्या हाताने मिक्स करून घेऊ ह्याच्यामध्ये. छान मस्त झालेले. आता लगेच प्लेटमध्ये घालून घेऊ.
इडली प्लेटमध्ये टाकून घेतलेले हे बॅटर आता. पाण्याला पण छान उकळी आलेली आहे पहा. आणि ह्या प्लेट आहेत इडली प्लेट, आता ह्याच्यामध्ये ठेवून देऊ आपण. 15 ते 20 मिनटं इडली वाफवून घ्यायची. मस्त आपला टेस्टी आणि लुसलुशीत सॉफ्ट असं नाश्ता तयार आहे. तर ही इडली एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. इथला मधला व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे माझ्याकडून. 15 ते 20 मिनटं मी इडली वाफवून घेतलेली आणि अशी सॉफ्ट इडली तयार झालेली आहे. आणि इथे एक टिप तुम्ही लक्षात ठेवा, भात जो आहे तो माझा इंद्रायणी तांदळाचा होता, तर इंद्रायणी तांदूळ न वापरता दुसरा तांदूळ वापरला तरी चालेल.